नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं कर्नारतीच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. कालच्या सेशनमध्ये आपण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जे उरलेले 4 महिने आहेत किंवा असलेले जे 4 महिने आहेत, त्या 4 महिन्यांमध्ये कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे याचं थोडक्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मी विश्लेषण करून दिलेलं आहे. आता प्रत्येकाचा अभ्यास किती झालेला आहे किंवा प्रत्येकाचं मुख्य परीक्षामध्ये वैकल्पिक विषय असेल किंवा निबंध असेल, इतिहास असेल, प्रत्येकाच्या अभ्यासानुसार त्या ठिकाणी त्या 4 महिन्याचं तुम्ही स्वतः त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. एक ढोबळमानाने सर्वसामान्यपणे त्या ठिकाणी कसं सर्वसाधारणपणे नियोजन असलं पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणी मी माहिती दिलेली आहे. आजच्या या सेशनमध्ये प्रामुख्याने आपण जो आपला पी-एस-आय हा वैकल्पिक विषय आहे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयासंदर्भात त्या ठिकाणी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. मग सगळ्यांना माहिती आहे की एकूण 500 गुणांचा पेपर आहे आणि यामध्ये तुम्हाला 2 पेपरचा अभ्यास करायचा आहे किंवा 2 पेपर तुम्हाला द्यायचे असतात. पेपर 1 आणि पेपर 2 आणि प्रत्येक पेपरमध्ये प्रामुख्याने 2 सेक्शन्स असतात, लक्षात ठेवा किंवा आहेत. पेपर 1 मध्ये 2 सेक्शन आहेत आणि पेपर 2 मध्ये 2 सेक्शन्स आहेत. असे एकूण 4 सेक्शनचा तुम्हाला यामध्ये किंवा 4 विभागांचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. 4 विभागाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने आपल्याला त्या 4ही विभागाबद्दल आपण सेपरेटली 4 व्हिडिओज घेऊन येणार आहोत, की तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे हा चांगल्या पद्धतीने समजला पाहिजे. म्हणजे कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती आहे, तर त्या विषयाचा तुम्हाला अभ्यासक्रम माहीत असला पाहिजे, की आपल्याला एक्झॅक्टली यामध्ये काय करायचंय. आता हा जो व्हिडिओ आहे हा फक्त त्या ठिकाणी 26च्या पोरांसाठीच उपयुक्त आहे असं नाही. जे पोरं 2027 साठी तयारी करतात त्यांना सुद्धा जर वैकल्पिक विषय हा विषय निवडायचा असेल, तर त्या वैकल्पिक विषयामध्ये तुम्हाला नेमकं अभ्यासायचं काय हे अगोदर माहीत असलं पाहिजे. त्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण होणार आहे. बरोबर? सो हा जो त्या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यासक्रम आहे, हा सविस्तररित्या आपण चर्चा करूया डिटेलमध्ये. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. बरोबर? म्हणजे ॲव्हरेज लक्षात ठेवा. आपल्या पोरांना काय झालेलं आहे सवय, की आपल्याला शॉर्टमध्ये माहिती द्या आणि पुढे चला, अशी सवय झालेली आहे. पण लक्षात ठेवा ऑर्गॅनिक जर अभ्यास करायचा असेल, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला थोडासा वेळ जाऊन द्यावा लागेल. तुम्हाला त्या व्हिडिओमधल्या चांगल्या बारकाईने गोष्टी समजून घ्याव्या लागतील. शॉर्टमध्ये ह्या गोष्टी समजण्यासारख्या नाहीत. तुम्हाला थोडासा वेळ ह्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. सो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. शांत पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यासा किंवा शांत पद्धतीने बघा हा व्हिडिओ. जर तुम्हाला असं वाटत असेल की सेपरेटली मला सुद्धा काही पॉइंट्स काढायचे आहेत, तर एक वही आणि पेन घेऊन बसा आणि सेपरेटली तुम्ही पॉइंट्स काढू शकता. हा जो अभ्यासक्रम तुमच्या समोर मी दिलेला आहे, हा पी-एस-आयचा जो पेपर 1 आहे, पेपर 1च्या सेक्शन ए चा अभ्यासक्रम आहे. एकूण आपल्याला 4 सेक्शन अभ्यासायचे जसे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या 4 सेक्शनमध्ये एकूण 40 टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. किती? तर 40 टॉपिकचा आपला अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा. आता बघा 40 टॉपिक जे आहेत, थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. 40 टॉपिक मध्ये बघा हा पेपर 1 जो आहे, ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी विभाग अ, मी त्याला ए असं म्हणतो आणि विभाग बी किंवा त्याला मी विभाग ब किंवा त्याला मी विभाग बी असं म्हणतो. बरोबर? यामध्ये एकूण 10 टॉपिक्स आहेत. यामध्ये एकूण 11 टॉपिक्स आहेत. टोटल किती झाले? 21. बरोबर? आणि पेपर 2 जो आहे, पेपर 2 जो आहे, यामध्ये लक्षात ठेवा सेक्शन ए जो आहे, त्या सेक्शन ए मध्ये एकूण 11 टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सेक्शन बी मध्ये जो आहे आपल्याला प्रामुख्याने 8 टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा हे 21 आणि हे 19. टोटल किती झाले? तर टोटल आपण बघतो त्या ठिकाणी 40 टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्या 40ही टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचा सेक्शन कोणता असेल? सगळ्यात ते आपण त्याला म्हणू शकतो की बॅकबोन आहे, गाभा आहे इंटायर पी-एस-आयचा संपूर्ण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या वैकल्पिक विषयाचा जर गाभा कोणता असेल, तर तो सेक्शन ए आहे. आणि सेक्शन ए मध्ये सुद्धा टॉपिक क्रमांक 1 जो आहे, त्याला आपण डब्ल्यूपीटी असं म्हणतो. पाश्चिमात्य राजकीय विचारधारा. हा जो टॉपिक आहे, हा आपल्या पी-एस-आयचा गाभा आहे. हा नीट समजून घ्यावा लागेल. लक्षात ठेवा गेल्या वर्षी जरी ह्या टॉपिक मधनं 1 किंवा 2 प्रश्न आले असले, तरी सुद्धा हा टॉपिक नीट समजल्यानंतरच तुम्हाला इतर जे सेक्शन्स आहेत, त्या इतर सेक्शनमध्ये त्या ठिकाणी गोष्टी लिंक होतील. फक्त लिंक होऊन त्या ठिकाणी म्हणजे फक्त लिंक होतील इथपर्यंत त्या गोष्टी मर्यादित राहणार नाही. तर तुम्हाला उत्तर लिहायला, उत्तरामध्ये इंटरलिंकेज करायला, तुम्हाला त्या ठिकाणी थिंकर्स कोट करायला, त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला सप्लाय म्हणजे म्हणजे प्रत्येक वाक्य जे तुम्ही टाकताय, एखादी गोष्ट तुम्ही मांडताय, त्या गोष्टीला जस्टिफाय करायला तुम्हाला हा जो भाग आहे, हा भाग खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे ह्या 4ही सेक्शन्स आपण सेपरेटली 4 व्हिडिओज घेऊन येऊयात. तुम्हाला चांगल्या पद्धतीने गोष्टी समजून जातील. 27चा प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर असं वाटत असेल, की पी-एस-आय वैकल्पिक विषय घ्यायचा आहे, त्यांनीही चांगल्या पद्धतीने गोष्टी समजून घ्या, की पी-एस-आय मध्ये एक्झॅक्टली अभ्यासायचं काय आहे. ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला अभ्यास करायला सुरुवात केली, पी-एस-आय वाटलं, की पॉलिटिकल सायन्स म्हणजे आपला एम लक्ष्मीकांत आहे, पॉलिटी आहे. म्हणजे मूलभूत हक्क आहे, डी आहे, ड्युटीज आहेत, कर्तव्य आहे, संसद आहे, आमदार, खासदार ह्या गोष्टी आपल्याला अभ्यासाला भेटतील. राजकारणाची आवड आहे, ह्या गोष्टी इंटरेस्टिंग अशा वाटतात.
पण तसं ह्याच्यामध्ये काय नाही लक्षात ठेवा. यामध्ये तुम्हाला गोष्टींचं विश्लेषण करायचं आहे. यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विचारवंतांचे व्ह्यूज समजून घ्यायचे आहेत, की बाबा तुम्ही ते वेगवेगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघत आहेत. न्यायाची संकल्पना प्लेटो काय सांगत आहे, कार्ल मार्क्स न्यायाबद्दल काय म्हणत आहे, जॉन रॉल्स काय म्हणत आहे, समुदायवादी काय म्हणत आहेत. एव्हरीथिंग लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्च्युअल थिअरॉटिकल गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि ह्या गोष्टी समजल्याच नंतर तुम्ही आजूबाजूला घडत असलेलं राजकारण, जागतिक राजकारण, देशाच्या लेव्हलचं राजकारण तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गोष्टी समजून घेऊ शकता. असो त्याच्याकडे मी जात नाहीये. तुम्ही ह्यामध्ये पडल्याच नंतर तुम्हाला गोष्टी चांगल्या पद्धतीने समजतील. ओके. तर बघा, हा थोडक्यात आपल्या बॅच बद्दल माहिती देतो. अ, येत्या 8 जून पासून 7 जून याच्यावर डेट आहे. परंतु 8 जून पासून कन्सिडर करा. आपण ही फास्ट ट्रॅक बॅच सुरू करत आहोत. लक्षात ठेवा, ही जी बॅच आहे, ही बॅच प्रामुख्याने आपण 2026 साठी डिझाइन केलेली आहे. 26 ची मुख्य परीक्षा यामध्ये आपण कव्हर करूयात. 4 महिन्यामध्ये संपूर्ण सिलेबस चांगल्या पद्धतीने कव्हर केला जाणार आहे आणि फक्त तुम्हाला अभ्यासक्रम शिकवला जाणार नाही, तर तुमच्याकडनं आन्सर रायटिंग करून घेतली जाईल. तुमच्याकडनं त्या ठिकाणी वन टू वन मेंटरशिप असेल. तुम्हाला काहीही डाऊट असला पी-एस-आय मधला, तर तुम्ही मला पर्सनली येऊन त्या ठिकाणी विचारू शकता. सो ह्या गोष्टी ज्या आम्ही ह्या वैशिष्ट्यामध्ये सांगितल्या ह्यापेक्षा जास्त गोष्टी आम्ही तुम्हाला डिलिव्हर करू. ओके. काही शंका असेल तर ह्या नंबरवर त्या ठिकाणी मला कॉल करा, मेसेज करा. मी तुमच्या शंकाचं निरसन नक्कीच करेल. असो, आता आपल्या मूळ मुद्द्याकडे या. आता हा सिलेबस बघा. एकूण 10 टॉपिक आहेत. बरोबर? आता अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर हा 1 नंबरचा टॉपिक अभ्यासायचा नसतो. सगळ्यात अगोदर आपल्याला हा 10 नंबरचा टॉपिक अभ्यासायचा असतो. असं मी का म्हणत आहे लक्षात ठेवा. 10 नंबरचा टॉपिक आपण का अभ्यासायचा असतो? तर हा टॉपिक जो आहे लक्षात ठेवा. 1 मिनिट हे थोडं वरती घेतो. हं. हा जो टॉपिक आहे, पाश्चिमात्य राजकीय विचारधारा. ओके. आता हा आयोगाने आपल्याला दिलेला सिलेबस आहे बरं का. डब्ल्यूपीटी हा तुमच्या पी-एस-आयचा गाभा आहे. राज्यशास्त्राची सुरुवात, राज्याचा उगम, हक्काची निर्मिती, व्यक्तीच्या हक्कांना त्या ठिकाणी दिलेलं महत्त्व, त्याचबरोबर समुदायाचं महत्त्व, उदारमतवाद, समाजवाद, जागतिक राजकारण या सगळ्यांचा गाभा तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये पाहायला मिळतोय. यामध्ये आपल्या एकूण 11 विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे. सॉक्रेटिस, प्लेटो, एरिस्टॉटल हे जे 3 विचारवंत आहेत. इथे तुम्हाला सॉक्रेटिस दिसणार नाहीये. इथं सॉक्रेटिस आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही, परंतु आपल्याला सॉक्रेटिसचा अभ्यास करावा लागतो. का अभ्यास करावा लागतो? कारण की प्लेटोचा जो गुरु आहे, तो कोण आहे? सॉक्रेटिस आहे. प्लेटोचा गुरु कोण आहे? सॉक्रेटिस आहे. बरोबर? सॉक्रेटिस, प्लेटो आणि एरिस्टॉटल हे जे 3 विचारवंत आहेत, हे 3 विचारवंत लक्षात ठेवा आपल्याला कुठं तर प्राचीनमध्ये अभ्यासायचे असतात. सॉक्रेटिसला तत्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखलं जातं. प्लेटोला राजकीय तत्वज्ञानाचं जनक म्हणून ओळखलं जातं. तर एरिस्टॉटलला राज्यशास्त्र जनक म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा हे 3 विचारवंत आपल्याला त्या ठिकाणी राज्याबद्दल एक वेगळा वेगळा पर्स्पेक्टिव्ह देतात. बरोबर? ठीक आहे. हे आपले त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये अजून सविस्तर मी चर्चा करेल, की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं असतं. पुढे बघा, आधुनिक मध्ये आपण मॅकॅव्हली, हॉब्स, लॉक, रुसो आणि मिल आणि मार्क्स ग्रामसी हे संपूर्ण जे थिंकर्स आहेत, हे काय तर आधुनिक पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आहेत. परंतु जर मी क्लासिफिकेशन जर केलं, तर त्या ठिकाणी मॅकॅव्हली हा थोडा मी वेगळा काढतो. मॅकॅव्हेली ह्याला मी काय करतो थोडंसं वेगळं काढतो. आता त्याला वेगळं का काढत लक्षात ठेवा. तर हा जो आहे, हा प्रामुख्याने उदारमतवादी विचारवंतांमध्ये येत नाही. ह्याने एक वेगळेच पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी राजकारणाकडे बघण्याचे वेगळे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला दिलेले आहेत. आता बघा, हा राजाला द प्रिन्स या ग्रंथामध्ये काय करतो, तर सल्ले देतो, की राजानं राज्यकारभार करत असताना कशा पद्धतीने त्या ठिकाणी राज्यकारभार केला पाहिजे. हा राजाला म्हणतो, की राजानं राज्यकारभार करत असताना नैतिकतेला दूर ठेवावे. नैतिकता जर म्हणजे हा याचं एक स्टेटमेंट खूप प्रसिद्ध आहे. एंड जस्टिफाय द मीन्स. साध्य हे साधनांचे समर्थन करते. म्हणजेच काय तर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर ती जे एंड जो आहे ते साध्यच आहे. ते साध्य महत्वाचं आहे. ते साध्य मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या माध्यमांचा वापर करतात ते माध्यम महत्वाचं नाही. म्हणजेच तो काय तर नैतिकतेला त्या ठिकाणी दूर ठेवण्याचा राजाला सल्ला देत आहे. मग आपण मॅकॅव्हलीला अनैतिक म्हणायचं का? तर मुळात नाही. लक्षात ठेवा. मॅकॅव्हली राजाला वैयक्तिक आयुष्यामध्ये नैतिक राहण्याचा सल्ला देतोय. परंतु जेव्हा राजा सार्वजनिक आयुष्यामध्ये वावरत आहे किंवा राहत आहे, त्यावेळेस राजाने काय केलं पाहिजे तर नैतिकतेला त्या ठिकाणी बाजूला ठेवलं पाहिजे. राष्ट्रहित समोर ठेवलं पाहिजे. मुळात मॅकॅव्हली हा राष्ट्रवादी होता. त्याला इटलीला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवायचं होतं. परंतु मॅकॅव्हलीला आपल्या आजच्या राजकारण्यांनी किंवा आजच्या व्यक्तींनी त्याला चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रोजेक्ट केलेलं आहे. मी जे सांगतोय मुळात तुम्हाला समजणार नाही आता, कारण की कॉन्सेप्ट जर नीट समजली, मॅकॅव्हलीची जी पार्श्वभूमी समजून घेतली, तर मॅकॅव्हली हा एक इंटरेस्टिंग विचारवंत आहे. बरोबर?
आता पुढे बघा, हॉब्स जो आहे, हॉब्स, लॉक, रुसो, हॉब्स 30 मिनिटांमध्ये हा हा हॉब्स, लॉक, रुसो. ओके, हे जे थिंकर्स आहेत लक्षात ठेवा, ह्यांना आपण प्रामुख्याने काय म्हणतो, आणि यामध्ये मिल सुद्धा आपण कन्सिडर करूयात. ह्यांना सेपरेटली का घेतलं, कारण की सामाजिक, सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक कराराची संकल्पना यांनी दिलेली आहे. लक्षात ठेवा काय, तर सामाजिक कराराची संकल्पना यांनी दिलेली आहे, सोशल कॉन्ट्रॅक्टची संकल्पना यांनी दिलेली आहे. आणि यांना आपण त्या ठिकाणी लिबरल थिंकर्स म्हणून सुद्धा ओळखतो, लिबरलिस्ट म्हणून सुद्धा ओळखतो. म्हणजेच काय, तर उदारमतवादी, आपण उदारमतवादी म्हणतो. ओके, यांच्या उदारमतवादी संकल्पनेबरोबर त्या ठिकाणी जेएस मिल सुद्धा आहे. कोण आहे, हा मिल. लक्षात ठेवा, मिल. मिलला आपण काय म्हणतो, मिल इज अ पीटर हु हॅज डिनाइड हिज मास्टर. मिल हा असा पीटर आहे ज्यानं आपल्या गुरुला नाकारलेला आहे. मग काय नेमकी ह्या लाईनचा नेमका अर्थ काय होतो, तर त्याचा गुरु जो आहे जेरेमी बेंथम, या बेंथमची जी संकल्पना आहे उपयुक्ततावादाची, या उपयुक्ततावादाच्या संकल्पनेला आपण असं म्हणू शकतो की त्यानं नाकारलेलं आहे. म्हणजे उपयुक्ततावाद म्हणजे काय, ही गोष्ट नीट अगोदर समजून घ्या. उपयुक्ततावाद म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीतून मला आनंद मिळतोय, फायदा होतोय, तर ती गोष्ट मी करणार आहे किंवा मला ती करावीशी वाटते. मग ती गोष्ट करत असताना मी कोणत्या माध्यमांचा वापर करतोय, मी एखाद्याला त्रास देऊन त्या ठिकाणी ती गोष्ट करतोय का, मला त्या त्रासाचं घेणं देणं नाही, मला त्या गोष्टीतून फायदा होतोय ते महत्वाचं आहे. मग ह्या जेरेमी बेंथमच्या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. या उपयुक्ततावादाच्या संकल्पनेला पीक फिलॉसॉफी म्हणजे डुकरांचं तत्वज्ञान म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मग ह्या आपल्या गुरुवर टीका होतीये. मिलचा गुरु कोण, बेंथम. आपल्या बेंथमच्या संकल्पनेवर म्हणजेच आपल्या गुरुवर टीका होते. म्हणून मिलने काय केलेलं आहे, तर आपल्या गुरुच्या संकल्पनेमध्ये बदल केलेला आहे. मग त्यानं काय केलं, तर मिलनं उपयुक्ततावादामध्ये आदर्शवाद आणलेला आहे. काय केलेलं आहे, तर उपयुक्तवादामध्ये आदर्शवाद आणलेला आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, की मिल इज अ पीटर हु हॅज डिनाइड हिज मास्टर. फक्त तिथपर्यंतच मिल आपण सोडत नाही, तर मिलनं महिला संदर्भात सुद्धा मत मांडलेलं आहे. बरोबर का, मिलचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकशाही असेल, राज्यशाही असेल, हुकुमशाही असेल, वेगवेगळ्या ज्या त्या ठिकाणी राज्य व्यवस्थेत, राज्य व्यवस्थेबद्दल बद्दल सुद्धा स्पेसिफिकली त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. ते आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पुढे बघा, मार्क्स. जगाची 2 भागामध्ये विभागणी करण्यामध्ये मार्क्सचा विचार हा त्या ठिकाणी प्रामुख्याने महत्वाचा ठरतो. दुसरं महायुद्ध असेल किंवा त्या ठिकाणी मार्क्सवादी विचार आपल्या जगामध्ये आपण बघतो, आणि मार्क्सवादी विचारामुळे त्या ठिकाणी जगाच्या 2 भागामध्ये विभाग झालेले आपल्याला पाहायला मिळते. मग मार्क्सचा उदय कशामुळे झालेला आहे, तर यांच्या संकल्पनेमुळे झालेला आहे. उदारमतवाद किंवा त्या ठिकाणी उपयुक्तवाद, यामुळे कामगारांचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वेस्टर्न कंट्रीजमध्ये शोषण होऊ लागलं. पाश्चिमात्य जगांमध्ये मार्क्सच्या या संकल्पनेमुळे पाश्चिमात्य जगांमध्ये उदारमतवादी विचारांमुळे कामगारांचं मोठ्या प्रमाणावर शोषण होऊ लागलं. आणि म्हणून त्या ठिकाणी मार्क्स कामगारांना आवाहन करतो, की जगातील कामगारांना एकत्र या, हातात शस्त्र घ्या आणि ह्या भांडवलदारांना संपवून टाका. सो मार्क्सने काय केलेलं आहे, तर त्या ठिकाणी कामगारांच्या दृष्टिकोनातून समानतेच्या आधारावर संकल्पना मांडलेल्या आहेत. मार्क्सचाच त्या ठिकाणी शिष्य असलेला किंवा फॉलोअर्स असलेला ग्रामसी आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. ग्रामसी हा, आपण असंही म्हणू शकतो, की ग्रामसी इज ऑल्सो पीटर हु हॅज डिनाइड हिज मास्टर. म्हणजे ग्रामसीनं सुद्धा त्या ठिकाणी आपला गुरु किंवा आपला जो त्या ठिकाणी गुरु आहे, मालक आहे, त्याला त्या ठिकाणी नाकारलेलं आहे, त्याच्या संकल्पनेमध्ये बदल केलेला आहे. तो कोण, मार्क्स. मार्क्सची कोणती संकल्पना यांनी नाकारलेली आहे, तर मार्क्सची उदाहरणार्थ समाज संरचना जे आपण बघतो, समाज संरचना, या समाज संरचना संकल्पनेमध्ये ग्रामसीने बदल केलेला आहे. आता काय केलेलं आहे, मी जे बोलेल मुळात तुम्हाला गोष्टी लिंक होणार नाहीत, बरोबर, त्यामुळे मी डीप मध्ये जात नाही. थोडक्यात सांगतो काय म्हणतोय बघा. मार्क्स म्हणतो की फक्त बेस महत्वाचा आहे, आर्थिक बाब महत्वाची आहे. ज्या लोकांकडे समाजामध्ये, राज्यामध्ये आर्थिक बाबींवर नियंत्रण आहे, ते राज्यावर नियंत्रण करतात किंवा राज्यामधल्या इतर गोष्टींवर नियंत्रण मिळवतात. ग्रामसी म्हणतो फक्त आर्थिक बाबच महत्वाची नाही, आर्थिक बाब तर आहेच आहे, आर्थिक बाबीबरोबर इतर बाबी सुद्धा महत्वाच्या आहेत. त्याला आपण अधिसंरचना म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो, तर सुपर स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणतो, किंवा त्याला आपण इमला असं म्हणतो. लक्षात ठेवा काय, इमला. प्रॉपर राज्यशास्त्र शब्द इमला, बरोबर. तर हे थिंकर बघा. पुढे हॅना अरेंट. हॅना अरेंट ही आपल्या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमधली एकमेव महिला विचारवंत आपण तिला बघतो. ती मूळची जर्मनीची. जर्मनीमध्ये तिने त्या ठिकाणी प्रामुख्याने हिटलरच्या ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करून एक हुकुमशाहीवर आपलं मत मांडलेलं आहे. अमेरिकेमध्ये गेली आणि अमेरिकेमधला उदारमतवाद त्या ठिकाणी तिला आवडला किंवा तिला या गोष्टी अनुभवल्या आणि ती अमेरिकेमधल्या उदारमतवादाचं समर्थन करू लागली. हॅना अरेंटवर प्रश्न आला होता, विचारधारेवर, विचारवंतावर हॅना अरेंट काय म्हणते, ह्या संदर्भात आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. ओके, हे 3 जण राहिले थोडक्यात बघत. हे फ्लो मध्ये मी बोलत गेलो.
हे तिघं बघा. सॉक्रेटिस हा प्रामुख्याने नीतिशास्त्राचा आणि तत्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखला जातो. सॉक्रेटिस प्रामुख्याने सॉक्रेटिसनं द्वंद्ववादात संकल्पना दिलेली आहे. द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्टिक्स, म्हणजे वाद विवाद आणि सुसंवाद. म्हणजे काय, एखादी गोष्ट त्या ठिकाणी जर तुम्हाला समोरच्याला कन्व्हिन्स करायची आहे, तर एखादी गोष्ट समोरच्याला पटवून सांगायची आहे, तर त्याला त्याच्या विचारांच्या मर्यादा समजून सांगा. हे काय आहे आपण डिस्कशन करूयात लेक्चरमध्ये. बरोबर. सो सॉक्रेटिसचं एक स्टेटमेंट खूप प्रसिद्ध आहे. अनएक्झामिन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. परीक्षण न केलेले जीवन जगणे योग्य नाही. म्हणजेच काय, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या रूढी परंपरा, ज्या गोष्टी, ज्या विचारांचं पालन करत आहात, त्याचं खरंच तुम्ही परीक्षण केलेलं आहे, की त्या योग्य आहेत की अयोग्य आहे का? याचं परीक्षण केलेलं आहे का? आणि परीक्षण कसं करायचं, तर द्वंद्ववादाच्या माध्यमातून. सॉक्रेटिस हा थोडासा नीतिशास्त्र, तत्वज्ञान याला त्या ठिकाणी समोर घेऊन जाणारा विचारवंत होता. तर सॉक्रेटिस प्रामुख्याने काय म्हणतोय, तर लक्षात ठेवा, की सॉक्रेटिस म्हणतोय, की आपलं आयुष्य जे आहे, आपला म्हणजे जीवन काय आहे, यापेक्षा चांगलं जीवन काय आहे, हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. सो सॉक्रेटिसचाच त्या ठिकाणी शिष्य असलेला प्लेटो, प्लेटो त्या ठिकाणी प्रामुख्याने अथेन्स त्याचं हे नगरराज्य होतं आणि अथेन्सला त्याला सर्वोच्च त्या ठिकाणी राज्य बनवायचं होतं. अथेन्स या नगरराज्याला त्याला सर्वोच्च राज्य बनवायचं होतं. अथेन्सचा पराभव झाला होता कोणाकडून, तर त्या ठिकाणी स्पार्टाकडनं. स्पार्टाकडनं अथेन्सचा पराभव झाला आणि या पराभवामुळे ही जी घटना आहे, प्लेटोवर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आघात करून गेली आणि सर्वोत्तम राज्य बनवण्यासाठी त्यानं त्या ठिकाणी काही संकल्पना मांडल्या आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आदर्श राजा संकल्पना, किंवा आपण त्याला तत्वज्ञ राजा संकल्पना, फिलॉसॉफर किंग संकल्पना. आणि तो स्वतःला फिलॉसॉफर आहे आणि मीच फिलॉसॉफर व्यक्तीच राजा असला पाहिजे असं तो प्रोजेक्ट करतोय. इतरही संकल्पना आहेत, न्यायाची संकल्पना आहे, शिक्षणाचा सिद्धांत आहे, वगैरे वगैरे. या सविस्तर गोष्टी आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. प्लेटोचा शिष्य असलेला अरिस्टॉटल, ज्यानं आपल्या गुरुवर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर टीका केलेली, त्याने नाकारलेलं आहे. आता प्लेटो हा आदर्शवादी व्यक्ती, प्लेटो आदर्शवादाला उचलून धरतोय आणि अरिस्टॉटल जो आहे हा मध्यम मार्गी आहे. प्लेटो हा मूलगामी आहे. प्लेटो हा टोकाची भूमिका मांडतोय. उदाहरणार्थ बघा, इंटरेस्टिंग आहे. प्लेटो हा टोकाची भूमिका मांडतोय म्हणजे काय करतोय, ह्या लाईनला एका शब्दामध्ये सांगायचं झालं तर मूलगामी असं म्हणतो आपण त्याला, किंवा इंग्लिशमध्ये रॅडिकल असं म्हणतात. आता बघा, प्लेटो म्हणतो जर भ्रष्टाचार जर संपवायचा असेल, तर काय करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला त्या ठिकाणी कुटुंब संस्था संपवावी लागेल. म्हणजेच काय, की एखादा व्यक्ती भ्रष्टाचार कशामुळे करतोय, तर त्याला पैसे कोणामुळे जमा करून ठेवायचे आहेत, तर आपल्या त्या ठिकाणी मुलाबाळांसाठी जमा करून ठेवायचे आहेत. मग ही कुटुंब संस्था जर नष्ट केली, तर तो भ्रष्टाचारच करणार नाही. ह्याचा अर्थ असा नव्हे, की त्या ठिकाणी लग्नच होऊन द्यायचे नाही, मुलं-बाळच होऊन द्यायचे नाही. प्लेटो म्हणतो सर्वोत्तम लोकांचं, सर्वोत्तम व्यक्तीचं लग्न, सर्वोत्तम मेल, सर्वोत्तम पुरुष चं लग्नासाठी सर्वोत्तम महिलाबरोबर केलं जाईल आणि त्यांचं जे अपत्य आहे, हे अपत्याची सांभाळ त्या ठिकाणी राज्य करेल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अपत्याचा सांभाळ राज्य करेल, जेणेकरून लोकांना कळणार नाही की आपलं अपत्य कोणतं आहे आणि त्यामुळे व्यक्ती भ्रष्टाचार करणार नाहीत. टोकाची भूमिका घेणारा व्यक्ती म्हणजे प्लेटो. आणि त्याचा शिष्य जो अरिस्टॉटल, यांनी ह्या संकल्पना नाकारल्यात. तो म्हणतो रोगापेक्षा औषध भयंकर. जो रोग झालेला आहे, म्हणजे प्लेटोनं त्या ठिकाणी आजार चांगला शोधलेला आहे, पण त्या आजारावरचा जो उपाय आहे, हा उपाय त्या ठिकाणी खूप भयंकर आहे. हा मधला मार्ग सांगतो, तो म्हणतो असलेले कायदे यांच्यामध्ये त्या ठिकाणी कायदे कडक करा, कायद्यांची अंमलबजावणी करा, वगैरे वगैरे. ते आपण सविस्तर बघणार आहोत. म्हणजेच काय, लक्षात ठेवा, तर सॉक्रेटिस पासून हॅना अरेंट पर्यंत चांगल्या पद्धतीने ज्याला थिंकर समजले, त्याचा एक पाया पक्का होतो. बरोबर. आता बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, तर उदारमतवादी म्हटलं, बरोबर का. हे कोण, हॉब्स, लॉक, रुसो, मिल. बरोबर का. आता मी सिक्वेन्स नुसार जाणार नाही. सिक्वेन्स जो आयोगाने दिलेला आहे आपल्याला प्रश्न, सॉरी, अभ्यासक्रमाचा, मी शिकवताना सिक्वेन्स नुसार शिकवणार नाही. शिकवताना मी त्या ठिकाणी जे आपल्याला समजण्यासाठी योग्य ठरणार आहे, त्या सिक्वेन्स मी जाणार आहे. आता आपण हे अभ्यासले. ओके. दुसरा टॉपिक आपलं कोणता असणार आहे, राजकीय विचार प्रणाली, किंवा आपण त्याला पॉलिटिकल आयडिओलॉजीज, राजकीय विचारधारा सुद्धा म्हणतो. बरोबर का. आता बघा, हा टॉपिक का महत्वाचा आहे, मी वारंवार सांगतो, की हा गाभा आहे, क्रक्स आहे, बॅकबोन आहे, पाठीचा कणा, वगैरे वगैरे वगैरे. बरोबर. आता हा जो भाग आहे, राज्याची निर्मिती, व्यक्तीचे स्वातंत्र्य, व्यक्तीचे हक्क, व्यक्ती विवेकी आहे, राज्याने हस्तक्षेप करू नये, हा जो विचार आहे, त्या विचाराला आपण त्या ठिकाणी लिबरल थॉट्स किंवा लिबरल थिंकिंग असं म्हणतो, किंवा आपण त्यांना लिबरलिस्ट असं म्हणतो. पण हा जो विचार आहे, उदारमतवाद, याचा पाया आहे यांच्या विचारामध्ये. उदारमतवादी विचार एक थोडक्यात काय, की मॅन इज रॅशनल, व्यक्ती हा विवेकी आहे आणि व्यक्ती विवेकी असल्यामुळे त्या ठिकाणी व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार पाहिजे. व्यक्ती विवेकी असल्यामुळे व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार असला पाहिजे, व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि व्यक्तीच्या निर्णयामध्ये राज्यानं हस्तक्षेप करू नये. व्यक्तीच्या निर्णयामध्ये राज्यानं हस्तक्षेप करू नये. बरोबर. सो हे विचारवंत ज्याला समजले, त्याला उदारमतवादी समजतो. बरोबर का. मार्क्स ज्यांना समजला, त्यांना त्या ठिकाणी समाजवाद आणि मार्क्सवाद समजतो.
हॅना अरेंट ज्याबद्दल बोलतीये ती विचार म्हणजे फासिझम किंवा फॅसिझम. बरोबर बरोबर आहे. गांधीवाद आपण त्या ठिकाणी इथं अभ्यासणार आहोत गांधींमध्ये, एम के गांधीमध्ये आपण अभ्यासणार आहोत. आणि स्त्रीवाद, स्त्रीवादी जे विचारवंत आहेत ते प्रामुख्याने स्त्रियांच्या हक्काबद्दल चर्चा करतायत. स्त्रियांना त्या ठिकाणी समानतेचा हक्क प्रदान करण्याबद्दल चर्चा करतायत. प्रामुख्याने सिमॉन द बोअर आहे, बेटी फ्रीडन आहे, हे थिंकर आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासाचे आहेत. सिमॉन काय म्हणते की स्त्री ही जन्मत नाही तर ती घडवली जाते. मग त्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. वेस्टर्न पाश्चिमात्य देशांमधल्या महिलांची परिस्थिती काय, ईस्टर्न मधल्या महिलांची परिस्थिती काय, याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. बरोबर. लक्षात ठेवा, यावर्षी प्रश्न आला होता पर्यावरणीय स्त्रीवाद. पर्यावरणीय स्त्रीवाद यातून प्रश्न आला होता. बरोबर. हॅना अरेंट वर पण प्रश्न आला होता. ग्रामचीवर ही जी मी तुम्हाला समाज संरचना संकल्पना सांगितली याच्यावर प्रश्न आला होता. म्हणजे अगोदर हा टॉपिक झाल्याच्या नंतर आपण ह्या दुसऱ्या टॉपिक म्हणजे टॉपिक क्रमांक 8 वर आपण शिफ्ट होणार आहोत. जो याचा त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी वरचा भाग आहे, हा पाया आहे, तर त्या ठिकाणी हा वरचा इमला किंवा अधिसंरचना आहे. आता हे समजलं, पुढे बघा. एक मिनिट, याला मी पोस्ट करतो. म्हणजे अभ्यास करताना टॉपिक क्रमांक 10 आपला प्रायोरिटीवर किंवा 1 नंबरला असेल. 2 नंबरला टॉपिक क्रमांक 8 आपण फिनिश करणार आहोत. बरोबर. 3 नंबरला काय करायचं आपल्याला, तर टॉपिक क्रमांक जो आहे हा राजकीय सिद्धांत किंवा आपण हा सुद्धा घेऊ शकतो राज्य सिद्धांत. असं का म्हणतोय मी, वेगवेगळे विचार राज्याकडे कसे बघतायत, राज्यांचे सिद्धांत, थेरीज ऑफ द स्टेट, वेगवेगळ्या विचारधारा राज्याकडे कशा बघत आहेत किंवा राज्याच्या भूमिकेला कशा पद्धतीने मांडत आहेत, त्याचा आपल्या या ठिकाणी अभ्यास करायचा असतो. मग आता हा उदारमतवाद जो आहे हा त्या ठिकाणी आपण इथं बघितलेला असणार आहे. कुठे, ह्या उदारमतवादामध्ये. ह्याचा बेस कुठे आहे तर हॉब्स, लॉक, मिल, रुसो याच्यामध्ये ह्याचा बेस आहे, लक्षात ठेवा. इथून इथे आणि इथून इथे. हा टॉपिक समजला तर ह्या टॉपिकला आपलं लिटरली त्या ठिकाणी 2 लेक्चर मधलं काम आहे. उदारमतवादी काय म्हणतात की व्यक्ती, मॅन इज रॅशनल, व्यक्ती हा विवेकी आहे आणि व्यक्ती विवेकी असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी राज्यानं निर्णय स्वातंत्र्य दिलं पाहिजे. राज्यानं त्या ठिकाणी त्याला त्याच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करू नये. त्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं पाहिजे. निर्णय स्वातंत्र्य असेल की वेगवेगळे स्वातंत्र्य. राज्याची भूमिका काय, तर राज्याची भूमिका फक्त कायदा व सुव्यवस्था इथपर्यंतच आहे. राज्यानं त्या ठिकाणी अंपायरची भूमिका बजावावी. एखाद्या मॅच मध्ये अंपायर काय करतो तर गरज पडल्यावर हस्तक्षेप करतो. म्हणजेच ह्या ठिकाणी राज्यानं काय केलं पाहिजे, कायदा व सुव्यवस्था, गरज पडल्यावर हस्तक्षेप करणे. म्हणजेच उदारमतवादी राज्याला काय डिकोड करतात की राज्याची मर्यादित भूमिका, कमीत कमी भूमिका. हे तुम्हाला इथं समजणार आहे. ह्याचा बेस त्या ठिकाणी लॉक मध्ये आहे. लॉक सुद्धा काय म्हणतोय तर लिमिटेड स्टेट. लॉक काय म्हणतोय, लिमिटेड स्टेट. लक्षात ठेवा, लॉकला आपण उदारमतवादाचा जनक म्हणून ओळखतो, फादर ऑफ लिबरलिझम. म्हणजे इथं ह्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आपण इथे येतो. ह्याचे पण उदारमतवादाचे पण 4 प्रकार आहेत. अभिजात उदारमतवाद, त्याला आपण त्या ठिकाणी क्लासिकल लिबरलिझम असं म्हणतो. मूळ उदारमतवाद आहे, त्यानंतर नव उदारमतवाद आहे आणि त्या ठिकाणी सामाजिक उदारमतवाद आहे. उदारमतवाद आहे. अभिजात उदारमतवादावर प्रश्न आला होता. समजते का. सो ह्यानंतर नवोदारमतवाद, ह्याचा एक एक्सटेंडेड प्रकार आहे मार्क्सवाद. ज्याला ह्या ठिकाणी मार्क्सवादी समजला, मार्क्सवादी राज्याकडे कसे बघतायत. मार्क्स म्हणतो की राज्य हे भांडवलदार वर्गाचा हातचं खेळणं आहे. ओके. राज्य हे काय तर भांडवलदार वर्गाच्या हातली कठपुतली आहे. भांडवलदार वर्ग राज्याला आपल्या पद्धतीने वापरून घेतो. भांडवलदार वर्ग राज्याला आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी वापरून घेतो. त्यामुळे राज्यच नसलं पाहिजे, राज्याला संपून टाका, असं मार्क्सवादी म्हणतात. समजतंय का. म्हणजे मार्क्सवादी राज्याकडे कसे बघतात की वी नो, म्हणजे आम्हाला राज्यच नकोय. त्यानंतर बहुलवादी, उत्तरवसाहतवादी, स्त्रीवादी, हे सुद्धा आपल्याला बघायचे. स्त्रीवादी काय म्हणतात की स्त्रीवादी विचारवंत म्हणतात की जेव्हा जेव्हा मी राज्याकडे बघते मला राज्य पुरुष वाटतं. मॅकनन मॅकनन म्हणतात की जेव्हा जेव्हा मी राज्याकडे बघते तेव्हा तेव्हा राज्य मला पुरुष वाटतं. म्हणजे राज्याचे कायदे हे पुरुषाच्या दृष्टिकोनातून पुरुषांना फायदेशीर ठरतील असेच आहेत. समजतंय का. म्हणजेच काय, हा टॉपिक 2-3 आपल्या ह्या ठिकाणी जम्प करायची आहे. पुढे बघा, पुढचा टॉपिक बघा, राजकीय सिद्धांत. आपल्याला 4 नंबरला हा टॉपिक अभ्यासायचा आहे. कोणता तर राजकीय सिद्धांत, थेरीज ऑफ द स्टेट. बरोबर का. सॉरी, पॉलिटिकल थेरीज. थेरीज ऑफ द स्टेट हा आहे, पॉलिटिकल थेरीज राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन. राजकीय सिद्धांताची उत्पत्ती कशी झालेली आहे, राजकीय सिद्धांत म्हणजे काय, ह्याचा अर्थ आणि ह्याचे वेगवेगळे दृष्टिकोन. ह्याचे प्रामुख्याने 2 दृष्टिकोन आहेत. पहिला दृष्टिकोन आहे बघा, लक्षात ठेवा, यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक दृष्टिकोन, पारंपरिक दृष्टिकोन, आणि दुसरा दृष्टिकोन आहे आधुनिक दृष्टिकोन. बरोबर. या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये आपण प्रामुख्याने 3 ते 4 दृष्टिकोन अभ्यासतो. तात्विक दृष्टिकोन, ऐतिहासिक दृष्टिकोन आणि अनुभवजन्य दृष्टिकोन.
बरोबर. 3 ते 4 दृष्टिकोन आपण यामध्ये अभ्यासतो आणि आधुनिक मध्ये प्रामुख्याने आपण 2 दृष्टिकोन अभ्यासतो. एक आहे वर्तनवाद, त्याचा प्रश्न आला होता ह्या वर्षी 25 ला, आणि दुसरा आहे उत्तर वर्तनवाद. डेव्हिड इस्टन. वर्तनवादात जनक कोणाला ओळखलं जातं, तर डेव्हिड इस्टन लक्षात ठेवा. APSA, अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशन वगैरे वगैरे आपण ते पाहणार आहोत. ह्याच्यावर प्रश्न आला तो वर्तनवादावर. बरोबर का? तर यामध्ये त्या ठिकाणी आपला पारंपरिक सिद्धांत काय आहे, त्यामध्ये तात्विक काय, अनुभवजन्य आहे, ऐतिहासिक आहे वगैरे वगैरे, आणि आधुनिक मध्ये वर्तनवाद आणि उत्तरवर्तन आपला अभ्यासायचा आहे. आता प्रामुख्याने पारंपरिक कडून आपण आधुनिककडे का शिफ्ट झालो, की कारण काय आहेत, ह्याच्यावर प्रश्न आला होता, की आधुनिक वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये त्या ठिकाणी डिक्लाइन का झालेला आहे. व्हॉट आर द कॉजेस बिहाइंड द डिक्लाइन ऑफ द बिहेवियरल अप्रोच इन द स्टेट. लक्षात ठेवा, हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ओके, पुढे बघा. त्यानंतर आपण न्याय ह्या टॉपिक कडे येणार आहोत. बरोबर का? इथं एक प्रश्न फिक्स आहे, म्हणजे मी खूपदा सांगितलं होतं की हा प्रश्न येणारच आहे. 25 ला सुद्धा आला, की जॉन रॉल्सचा न्याय सिद्धांत स्पष्ट करा. जॉन रॉल्सचा न्याय सिद्धांत स्पष्ट करा, आणि त्यावर समूहलक्षी म्हणजे काय, समुदायवादी म्हणजे कम्युनिटेरियन यांनी काय टीका केली, हा प्रश्न फिक्स होता, प्रेडिक्टेड होता, प्रश्न ऍज इट इज आलेला आहे. जॉन रॉल्सचा न्याय सिद्धांत काय ते सांगा, आणि त्यावर समुदायवाद्यांनी केलेली टीका स्पष्ट करा. तर याबरोबर अभ्यास करत असताना वेगवेगळ्या विचारधारा न्यायाकडे कसं बघत आहेत. उदाहरणार्थ उदारमतवादी न्यायाकडे कसं बघत आहेत, प्लेटोची काय संकल्पना आहे, मार्क्स काय म्हणत आहे, उदारमतवादी काय म्हणत आहे, समाजवादी काय म्हणत आहेत, वेगवेगळे विचार त्या ठिकाणी न्यायाकडे कसं बघतात हे आपल्याला सांगायचं आहे. आता रॉल्स जो आहे, लक्षात ठेवा, रॉल्स जो आहे, रॉल्स प्रामुख्याने व्यक्तीला महत्व देतोय. रॉल्स इज ऑल्सो लिबरलिस्ट. रॉल्स हा सुद्धा उदारमतवादी आहे. रॉल्स काय म्हणतो, की व्यक्ती महत्वाचा आहे, आणि समूहलक्षी जे आहेत त्याला आपण समुदायवादी सुद्धा म्हणतो, हे त्या ठिकाणी समाजाला महत्व देतात. त्या दोघांमध्ये कॉन्ट्रडिक्शन आहे, त्या दोघांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला चर्चा वादविवाद झालेली पाहायला मिळते. ही आपल्याला त्या ठिकाणी तिथं अभ्यासणार आहोत. पुढे बघा, प्रामुख्याने समानता. आता समानतेचे वेगवेगळे प्रकार आहेत. सामाजिक समानता, राजकीय समानता, आर्थिक समानता. सगळ्यात महत्वाचे समानता आणि स्वातंत्र्य यामधला संबंध यावर्षी ऍज इट इज प्रश्न आला होता. समानता आणि स्वातंत्र्य यामधला संबंध, आणि पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह ऍक्शन, सकारात्मक कार्यवाही, त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आलेला होता. ओके, सकारात्मक कार्यवाही, अफर्मेटिव्ह ऍक्शन काय आहे हे आपल्या पुस्तकामध्ये ऍज इट इज तुम्हाला दिलेलं आहे. उदाहरणार्थ रिझर्वेशनची पॉलिसी त्या ठिकाणी अफर्मेटिव्ह ऍक्शन मधून आपण कन्सिडर करतो. ह्याची सुद्धा आपण त्या ठिकाणी सविस्तररित्या चर्चा करणार आहोत. पुढे बघा, हक्क. हक्काचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. बरोबर का? हक्काचा उदाहरणार्थ रूढीवादी सिद्धांत आहे, हक्काचा नैसर्गिक हक्क सिद्धांत आहे. रूढीवादी सिद्धांत काय सांगत आहे, की हक्क जे आहेत हे हक्क त्या ठिकाणी प्रामुख्याने रूढी आणि परंपरेमधून पुढे येतात. एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी हक्क मिळत आहेत, तर कशातून मिळत आहेत, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ द राईट्स. तर लक्षात ठेवा, ट्रेडिशन्स म्हणजे रूढी परंपरा ह्या सोर्सेसचा अधिकार आहे. म्हणजे एकदम साध्या भाषेत जर सांगायचं झालं, उदाहरणार्थ बघा, आपल्या गावामध्ये बैलपोळ्याचा सण असतो. बैलपोळ्या सणामध्ये गावातल्या एका एका कुटुंबाला त्या ठिकाणी, किंवा सॉरी, आपल्या होळी सण असतो, लक्षात ठेवा. बरोबर. होळीमध्ये गावातल्या पहिलं एक एक कुटुंब असतं, त्या कुटुंबाला त्या ठिकाणी होळीची पूजा करण्याचा त्या ठिकाणी हक्क असतो किंवा अधिकार असतो. हा जो हक्क आहे हा पारंपरिकरित्या त्या कुटुंबाकडे गेलेला आहे. म्हणजेच काय, हक्काचा सोर्स काय, व्हॉट आर द सोर्स ऑफ द राईट्स. तर त्या ठिकाणी ट्रेडिशन, पारंपरिक, त्या ठिकाणी जे रूढी परंपरा आहेत, रूढी परंपरामधून त्या ठिकाणी हक्क आपल्याला मिळतात, असा रूढीवादी सिद्धांत सांगतोय. दुसरा सिद्धांत काय, तर नैसर्गिक हक्क सिद्धांत. म्हणजेच हक्काचा सोर्स काय, तर निसर्ग, नॅचरल राईट्स, जे नेचर जे आहे हे त्या ठिकाणी हक्काचा सोर्स आहे. तिला जन्मता जे अधिकार मिळतात ते निसर्गात त्या ठिकाणी त्याला हक्क मिळाले पाहिजेत. त्या ठिकाणी काय, तर हक्काचा नैसर्गिक हक्क सिद्धांत हा सुद्धा आपल्या ठिकाणी बघायचा आहे. हक्काचे निरनिराळे प्रकार, मग त्या ठिकाणी राजकीय हक्क, सामाजिक हक्क, आर्थिक हक्क, वैधानिक हक्क, त्यानंतर नैतिक हक्क, नागरी हक्क, असे वेगवेगळे हक्काचे प्रकार आपण यामध्ये बघणार आहोत. आणि मानवी हक्काची संकल्पना हे सुद्धा आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. व्हॉट आर द ह्युमन राईट्स. बरोबर. आणि हे तुम्हाला त्या ठिकाणी पेपर क्रमांक 2, पेपर 2A मध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला टॉपिक क्रमांक 11 मध्ये अभ्यासायचं आहे. समकालीन सामाजिक चळवळी वगैरे वगैरे आपण तिथे बघणार आहोत. पुढे लोकशाही. ओके, लोकशाहीचा अभिजात व आधुनिक सिद्धांत. अभिजात म्हणजे काय, लक्षात ठेवा, की जे अभिजातवादी लोकशाहीकडे कसे बघतात. अभिजातवादी म्हणतात की इलिट क्लास, आपण त्याला असं म्हणतो, समाजामधला इलिट क्लास, कोणत्याही प्रकारची राज्य व्यवस्था असू द्या. अभिजातवादी काय म्हणतात, कोणत्याही प्रकारची राज्य व्यवस्था असू द्या, राज्य व्यवस्थेमध्ये सत्ता नेहमी त्या ठिकाणी अभिजात वर्गांच्या हातामध्ये असणार आहे. म्हणजे इलिट क्लास जो आहे समाजामध्ये त्यांच्याकडे सत्ता असणार आहे, असा त्या ठिकाणी हा सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर काय, प्रामुख्याने आधुनिक सिद्धांत हे ह्या अभिजात सिद्धांताला नाकारतात, काउंटर करतात, की असं नाहीये बाबा. त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या विचारधारा त्या ठिकाणी ह्याबद्दल सिद्धांत मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. लोकशाहीचे वेगवेगळे प्रतिमान, आपण त्याला काय म्हणतात, की लोकशाहीचे प्रकार.
प्रातिनिधिक आहे, त्यानंतर आपण बघतो सहभागी आहे आणि विमर्शकारी आहे. बरोबर का? रिप्रेझेंटेटिव्ह आहे, पार्टिसिपेटरी आहे आणि डेलिब्रेटिव्ह आहे. हे तीनही प्रकार त्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या देशामध्ये पार्टिसिपेटरी सहभागी जे आहे डायरेक्टली त्या ठिकाणी पार्टिसिपेशन लोकांचं आपल्याला पाहायला मिळतं. विमर्शकारी म्हणजे डेलिब्रेटिव्ह लोक संवाद करतायत, चर्चा करतायत, चर्चेच्या माध्यमातून सरकार काय करत आहे तर निर्णय घेत आहे. अधिकार ही संकल्पना आता आयोगाने हा जो शब्द टाकलेला आहे ट्रान्सलेटेड आहे, तिथे टाकायचं सत्ता. काय टाकायचं सत्ता, पॉवर. बरोबर का? सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता ह्याच्यावरच प्रश्न फिरतो. सत्ता म्हणजे काय लक्षात ठेवा, मी एखाद्यावर त्या ठिकाणी अधिकार गाजवत आहे. पण मी अधिकार त्या ठिकाणी बळाचा वापर करून गाजवते. माझ्या अधिकाराला त्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीची मान्यता नाहीये. त्याला म्हणायचं सत्ता. बरोबर? उदाहरणार्थ हुकुमशाहीमध्ये एखादा राजा काय करत आहे? तर सत्ता गाजवत आहे. लोकांची त्याला मान्यता नाहीये. हा झाला सत्ता. अधिसत्ता लोकांची मान्यता आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की कायद्याच्या आधारावर मी तुमच्यावर सत्ता गाजवत आहे. आपलं उदाहरणार्थ सरकार जे आहे, सरकार प्रामुख्याने काय आहे तर लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून शासन त्या ठिकाणी सत्तेमध्ये पोहोचलेलं आहे आणि ते आपल्यावर त्या ठिकाणी सत्ता गाजवत आहे. ही झाली अधिसत्ता आणि अधिमान्यता लोक सुद्धा त्या ठिकाणी त्याला काय करत आहेत तर त्या ठिकाणी सकारात्मकरित्या त्या गोष्टीकडे बघत आहेत. आता ह्यात थोडासा अधिसत्ता आणि अधिमान्यतेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो गोष्टी समजायला किंवा थोडं कन्फ्युजन असू शकतो. लेक्चरमध्ये आपण प्रॉपर बघूयात. डोंट वरी अबाउट इट. पुढे आपण हा राजकीय विचार प्रणाली आपण टॉपिक बघितलाय. शेवटचा आपण त्या ठिकाणी भारतीय राजकीय विचार किंवा भारतीय राजकीय विचारधारा यामध्ये प्रामुख्याने धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि बौद्ध परंपरा हे तीन जे आहेत हे प्राचीन भारतीय राजकीय विचार आहेत. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि बौद्ध परंपरा लक्षात ठेवा. बरोबर का? यामध्ये अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कौटिल्याने लिहिलेला आहे. कोण लिहिलेला आहे? कौटिल्यानं. कौटिल्याची तुलना आपण कोणाशी करतो? मॅकियावेलीशी करतो. लक्षात ठेवा. बरोबर का? या दोघांना आपल्याला त्या ठिकाणी तुलनात्मकरित्या अभ्यासायचं असतं. बौद्ध परंपरेमध्ये जास्त काय नाही, एक 30 मिनिटांमध्ये हे संपून जाईल. आधुनिक भारतीय राजकीय विचार सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान प्रामुख्याने त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला ट्रान्झिशन पाहायला मिळतं. सुरुवातीला राष्ट्रभक्त म्हणून ओळखले गेले, पण नंतरच्या कालखंडामध्ये त्यांच्यावर टीका झाली की ते ब्रिटिशांच्या बाजूने वळलेले आहेत. ते प्रामुख्याने जे मुस्लिम तरुण आहेत, मुस्लिम तरुणांना आवाहन करतात की तुम्ही एका हातामध्ये कुराणचं पुस्तक घ्या आणि दुसऱ्या हातामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय करा, तर म्हणजे तुम्ही जे प्रामुख्याने ते काय म्हणतात की देश जो आहे त्या ठिकाणी एक सुंदर वधूचं रूप आहे वगैरे वगैरे आपण हे पाहणार आहोत. पुढे बघा, एका हातामध्ये कुराणचं पुस्तक, दुसऱ्या हातामध्ये विज्ञानाचं पुस्तक असं ते सांगतात. पुढं श्री अरबिंदो, अरबिंदो घोष सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने राष्ट्रभक्त होते. त्यांच्या सुद्धा विचारामध्ये आपल्याला ट्रान्झिशन पाहायला मिळतं. सुरुवातीला अग्रेसिव्हली त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडलेली होती. नंतर त्यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो. थोडंसं आध्यात्मिक गोष्टीकडे ते वळले. पुढे एम.के. गांधी सगळ्यात महत्वाचा यांच्यावर त्या ठिकाणी हमखास प्रश्न विचारला जातो. गांधीजी असे विचारवंत आहे की तुम्हाला त्या ठिकाणी ते एथिक्समध्ये कामाला येणार आहेत, तुम्हाला ते निबंधामध्ये कामाला येणार आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी ते ऑप्शनल मध्ये सुद्धा कामाला येणार आहेत. ओके. बी आर आंबेडकर आणि शेवटी एम एन रॉय हे सर्व विचारवंत त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणजे एकूण 10 टॉपिक्सचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक कोणता आहे तर हा टॉपिक आहे. बरोबर. जर तुम्हाला काही शंका असेल किंवा डाऊट्स असेल तर लक्षात ठेवा माझ्याशी संपर्क करा. 90 49 78 15 68 यावर मला मेसेज किंवा कॉल करा. मी तुम्हाला PSR या संदर्भात कोणतीही शंका असेल तर त्या शंकेचं मी स्वतः निरसन करेल. माझ्याशी कॉलवर बोला. एक्स काही शंका असेल तर आपली त्या ठिकाणी ही PSR ची फास्ट ट्रॅक बॅच लवकर सुरू होत आहे. 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. म्हणजे प्रामुख्याने आपण काय म्हणू शकतो तर आपल्याकडे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पुस्तक सुद्धा उपलब्ध आहे. ओके. चला. पुस्तकाबद्दल मी मागे सुद्धा व्हिडिओ केलेला आहे. असो, आय होप तुम्हाला त्या ठिकाणी गोष्टी थोड्याफार का प्रमाणात समजल्या असतील. काय शंका असेल तर मला कॉल करा. आपण त्याच्यावर चर्चा करूयात. इथेच थांबतो. थँक यू सो मच फॉर द सेशन. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.